विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत इनिशिएटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कालचा जो पेपर झाला महिला आणि बालविकास, त्यामध्ये एक प्रश्न जनगणना या टॉपिकवर आपण बघितला आहे। आता ज्यांचेही पेपर बाकी असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे। जनगणना टॉपिकवरून जेवढेही प्रश्न तयार होऊ शकतील ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही कमी आहे? ऑप्शन आहेत यवतमाळ, रत्नागिरी, चंद्रपूर की सिंधुदुर्ग। तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा हा विद्यार्थी मित्रांनो अति दक्षिणेकडील जिल्हा आहे आणि या ठिकाणी लोकसंख्येची घनता अगदी कमी आहे। पुढील प्रश्न, आता महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर सर्वात कमी असलेले जिल्हे बघून घ्या। गडचिरोलीमध्ये आहे 74 प्रति चौरस किलोमीटर, त्यानंतर सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ। पुढे लोकसंख्या घनता म्हणजेच काय, तर जमिनीच्या एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या। सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटी वस्तीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते। महाराष्ट्राची लोकसंख्या घनता प्रति 365 प्रति चौरस किलोमीटर। मुंबईची घनता सर्वाधिक आहे। मुंबईची घनता 20,980 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। गडचिरोली हा सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आहे। गडचिरोली जिल्ह्याची घनता चौरस प्रति चौरस किलोमीटर आहे। यानंतर पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरता दर किती होता? तर हा होता 65.5% इतका। पुढील प्रश्न आहे, जोड्या लावायच्या आहेत। जिल्हा आणि लिंग गुणोत्तर जनगणना या ठिकाणी दिलंय भंडारा, गोंदिया, रत्नागिरी आणि लातूर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच काय, भंडाऱ्याचे आहे 982, त्यानंतर गोंदियाचे आहे 999, रत्नागिरीचे आहे 1122 आणि लातूरचे आहे 928। पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर। महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया आहेत। लिंग गुणोत्तर ग्रामीण जर बघायला गेलं तर ते 952 आहे आणि शहरी बघायला गेलं तर त्या 903 इतकी आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील उच्च लिंग गुणोत्तर असलेली शहरे आहेत रत्नागिरी 1122, सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999, सातारा 988 तर भंडारा 982। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कमी लिंग गुणोत्तर असलेली शहरे आहेत मुंबई शहर 832, मुंबई उपनगर 860, ठाणे 886, पुणे 915 तर बीड 916। पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते आहेत? तर पहिले 5 जिल्हे आहेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर। पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांचा योग्य उतरता क्रम लावायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, सर्वात पहिल्यांदा आहे मुंबई शहर, त्यानंतर ठाणे, नागपूर, पुणे आणि सिंधुदुर्ग। लक्षात असू द्या, हा प्रश्न तलाठी परीक्षेत विचारण्यात आला होता। 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात अव्वल 5 जिल्हे आहेत मुंबई शहर 100%, मुंबई उपशहर 100%, ठाणे 76.99, नागपूर 68.31 तर पुणे 60.99। 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात शेवटचे 5 जिल्हे आहेत गडचिरोली 11, सिंधुदुर्ग 12.59, हिंगोली 15.18, नंदुरबार 16.71 तर वाशिम 17.66। महाराष्ट्रातील एकूण शहरी लोकसंख्या पर्सेंटेज आहे 45.52। महाराष्ट्रातील एकूण ग्रामीण लोकसंख्या 54.78 तर भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य आहे गोवा 62%। पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर ते आहे सिक्कीम। सिक्कीमची लोकसंख्या आहे 6.11 लाख। 2011च्या सिक्कीम जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या संपूर्ण भारतामध्ये सर्वात कमी आहे। 2011च्या जनगणनेनुसार त्या वर्षी मिझोरामची लोकसंख्या 10,91,014 होती। हे देशातील दुसरे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे। 2011च्या जनगणनेनुसार त्रिपुराची लोकसंख्या 36.74 लाख इतकी होती।
यानंतर अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपण तुमच्यासाठी एक्झाम स्पेशल मटेरियल घेऊन आलो आहोत. यामध्ये परीक्षेत विचारलेले प्रश्न ॲड करणार आहोत. समानार्थी विरुद्धाचे शब्द, पुस्तक लेखक, म्हणे त्यांचे अर्थ, अर्थसंकल्पना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटना दुरुस्ती, इंडियन गव्हर्नर जनरल, पुरस्कार, अर्थसंकल्प, सण उत्सव, नृत्यप्रकार, पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन, ऑलिम्पिक, कोरोना, माहिती अधिकार आणि इतरही महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर लक्षात घ्या, याची जी प्राईज आहे ती फक्त 49 रुपीज आपण ठेवली आहे. परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहेत ते आपण यामध्ये अजून ॲड करू. आजचा पेपर झाला तर तेही ॲड करू, परंतु हे जे मटेरियल आहे ते फक्त 49 रुपीजमध्ये तुम्हाला देत आहोत. तर आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकाला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुम्हाला हे जे मटेरियल आहे त्याचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस देण्यात येईल. तुम्ही मोबाईल आणि कॉम्प्युटरवर या सर्व फाईल बघू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषांपेक्षा अधिक आहे? तर ते आहे पुडुचेरी. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता जिल्हा भारतातील सर्वाधिक साक्षर जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिरचिप. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर किती होता? तर तो आहे 74.04% इतका. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारताचा एकूण साक्षरता दर 74.04% आहे. पुरुष साक्षरता दर 80.9%, तर महिला साक्षरता दर 64.6% इतका आहे. शहरी साक्षरता दर 84.1%, तर ग्रामीण साक्षरता दर 67.8% आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या? 919 इतक्या. हे काय बाल लिंग गुणोत्तर आहे? पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? उत्तर आहे झारखंड. पुढील प्रश्न, भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर ती आहे 31.16% इतकी. भारतात प्रथमतः जनगणना कधी झाली? तर ती झाली आहे 1872 महाराष्ट्रासंदर्भात खालील विधाने पहा. पहिले विधान आहे, 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या तुलनेत 6.74 गुणांनी घटला. बी विधान, 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद पुणे जिल्ह्यात झालेली दिसून येते. तर हे जे बी विधान बरोबर नाही, ए विधान बरोबर आहे. तर कोणतं विधान? तर 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या तुलनेत 6.74% गुणांनी घटला आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे. तर लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेच्या तपशिलानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे, जी 2001च्या जनगणनेनुसार 9.69 कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ताज्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या या ठिकाणी आपण बघू शकता, ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया अनुक्रमे आणि पुरुष आणि स्त्रिया दिल्या आहेत. 2001 किती होती? त्यात पुरुषांची आणि महिलांची संख्या या ठिकाणी दिली आहे. आपण स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी घेऊ शकता. पुढील प्रश्न बघायचा आहे. या ठिकाणी माहिती देखील विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेली आहे. तर मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की आपण जे 49 रुपीजचं जे मटेरियल केलं आहे ना, त्यामध्ये ही कंप्लीट PDF फाईल आपण प्रोव्हाइड करतो. यामध्ये अजूनही माहिती आहे, आपण बघू शकता. या PDF तुम्हाला त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड करत आहोत. तर आपण काय करायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा 93 56 25 60 37 किती 93 56 25 60 37 यावर 49 रुपीजचं पेमेंट करून द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. ज्या महत्त्वाच्या PDF फाईल आहेत आपण त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर एवढे लाईक झाले तर आपण विद्यार्थी मित्रांनो अजूनही महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे बघणार आहोत. थँक्यू.